टीडीपीच्या नेत्यांनी भाजपचे सर्वोच्च नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत जे केलं ते कदाचित भाजपचे लोक विसरले असतील। पण इतिहासात असं काय घडलं होतं की भाजप टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद देण्यापासून सावध भूमिका घेते। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाने एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची सभागृह नेतेपदी निवड केली। त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार आहेत। मात्र मोदींच्या या सरकारचं महत्त्व एनडीएतील चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे। एनडीएच्या घटक पक्षामध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीनं सर्वात महत्त्वाची अट ठेवली ती म्हणजे लोकसभा अध्यक्षपद। सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल टीडीपीला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदे आणि लोकसभा अध्यक्षपद हवं अशी मागणी त्यांनी केली आहे। पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जे झालं होतं त्याचा धडा घेत भाजप टीडीपीला किंवा इतर मित्रपक्षाला लोकसभेचं अध्यक्षपद देण्यापासून नेहमी सावध भूमिका घेते। भारताच्या संविधानातील कलम 93 आणि 178 मध्ये लोकसभा अध्यक्षपदाचा उल्लेख आहे। या दोन तरतुदीत लोकसभा अध्यक्षांना मिळालेली कायदेशीर ताकद लिहिली आहे। सभागृहाचं कामकाज सुरू असते तेव्हा लोकसभा अध्यक्षाची ताकद दिसून येते। संसदेचं अधिवेशन चालवण्याची भूमिका अध्यक्षांची असते। लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाला मान्यता देण्याचं कामही अध्यक्ष असतं। बैठकीत अजेंडा काय असावा, सभागृह कधी चालेल, केव्हा स्थगित होईल, कुठल्या विधेयकावर कधी बैठक घ्यायची, कोण मतदान करेल कोण नाही, याबाबतचे सर्व निर्णय हे लोकसभा अध्यक्षाच्या हातात असतात। संसदीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून लोकसभा अध्यक्षपद हे सर्वात महत्त्वाचं आहे। पण जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू होते तेव्हा अध्यक्षपदावरील व्यक्ती हा कुठल्याही पक्षाचा काम करत नाही, त्यांना निपक्षपणे भूमिका घ्यावी लागते। टीडीपीला लोकसभेचं अध्यक्षपद हवंय, याचं कारण आहे त्यांना सरकारवरती नियंत्रण ठेवायचं आहे। हे सरकार भाजपचं नाही तर एनडीएचं आहे। जर भविष्यात अशी वेळ आली जेव्हा टीडीपी अथवा चंद्रबाबू नायडू यांचं भाजपनं ऐकलं नाही, अशा वेळी ते सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकतात। त्यावेळी लोकसभा अध्यक्षपदाची ताकद त्यांच्याकडे असेल। ते नरेंद्र मोदींना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात। यासोबतच जर कोणी सदस्याने पक्षात अथवा विरोधात मतदान केले तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार हा अध्यक्षांकडे असतो। सभागृहातील संख्याबळावर परिणाम करणारा हा अधिकार स्पीकरकडे असतो। त्यामुळे भविष्यात असं काही घडलं तर ती ताकद नायडू त्यांच्या हातात घेऊ इच्छितात। त्यामुळे टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद हवंय। आता 25 वर्षापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नेमकं काय घडलं होतं ते आपण समजून घेऊया। 25 वर्षापूर्वी असंच काही घडलं होतं जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता। त्यावेळी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती। 17 एप्रिल 1999 मध्ये या प्रस्तावावर मतदान होणार होते। तेव्हा बहुमत असल्याने सरकार टिकेल असं भाजपला वाटले होते। पण मायावती सरकारपासून वेगळ्या झाल्या होत्या। जयललिता यांनी सरकारचं समर्थन काढल्याने ही वेळ वाजपेयी सरकारवर आली होती। परंतु भाजपकडे बहुमत असतानाही काँग्रेसच्या एका मताने सर्व खेळ बिघडला होता। काँग्रेसचे खासदार गिरधर गमांग यांना मताचा अधिकार मिळाला, परंतु 17 सप्टेंबर 1999 रोजी ते ओडिशाचे मुख्यमंत्री बनले। गिरधर यांनी खासदार पदाचा राजीनामा दिलाय आणि ते केवळ मुख्यमंत्री आहेत असं भाजपला वाटलं, परंतु आपले मुख्यमंत्री खासदार आहेत हे काँग्रेसला ठाऊक होतं। दीर्घकाळ संसदेपासून बाहेर असलेले गिरधर गमांग अचानक 17 एप्रिलला लोकसभेत पोहोचले। त्यांच्या उपस्थितीने सत्ताधारी पक्षात खळबळ माजली। हे प्रकरण लोकसभा अध्यक्षाकडे पोहोचले तेव्हा लोकसभा अध्यक्षपद नायडू यांच्या टीडीपीकडे होते। तेव्हा अध्यक्षांनी त्यांच्याकडील अधिकाराचा वापर केला आणि गमांग यांना मतदानाची परवानगी दिली। हे एकमत भाजप विरोधात गेले। त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकार कोसळलेले होते। तेव्हा सरकारच्या बाजूने 269 आणि सरकार विरोधात 270 मतं होती। या एक चुकीमुळे भाजप सरकार कोसळलेले होते। त्यामुळे भाजप नेहमी लोकसभा अध्यक्षपद देण्यापासून सावध भूमिका घेत आलाय। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।